डीकेटीच्या सिव्हिल इंजिनिअरिंग मधील विद्यार्थी अदनान महात याची ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी येथे मास्टर ऑफ प्रोफेशनल इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग या पदव्युत्तर MASc अभ्यासक्रमासाठी निवड झाली असून त्याला भारत सरकारकडून रुपये 95 लाखाची प्रतिष्ठेची शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे। या अभ्यासक्रमासाठी जगभरातून अनेक विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे, तर भारतातून IIT व NIT चे विद्यार्थ्यांची निवड झाली असून या नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये डीकेटीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग हा कौतुकास्पद आहे। 1850 साली स्थापन झालेले युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी हे ऑस्ट्रेलियातील सर्वात जुने आणि जागतिक कीर्तीचे विद्यापीठ असून QS वर्ल्ड रँकिंग मध्ये या विद्यापीठाच्या जगात 18वा क्रमांक आहे। अशा मानांकित विद्यापीठात प्रवेश मिळवून अदनान याने डीकेटीच्या नावलौकिकात आणखीन भर घातली आहे। या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्याची शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन क्षमता, प्रकल्प, व्यक्तिमत्व आणि मुलाखतीच्या आधारे निवड केली जाते। डीकेटीमध्ये उपलब्ध आधुनिक प्रयोगशाळा, गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधनाला पोषक वातावरण आणि प्राध्यापकांचे मार्गदर्शन यामुळेच हे यश मिळाल्याची भावना अदनान यांनी व्यक्त केली। संस्थेचे अध्यक्ष कल्लापन्ना आवाडे, उपाध्यक्ष प्रकाश अण्णा आवाडे, मानद सचिव डॉक्टर सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व विश्वस्त यांनी विद्यार्थ्यांस शुभेच्छा दिल्या, तर संचालिका डॉक्टर सौ LS आडमुटे, विभाग प्रमुख डॉक्टर SK पाटील व सिव्हिल विभागातील सर्व प्राध्यापक वर्गाचे मार्गदर्शन लाभले।